दीक्षाभूमी हे आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते आणि हे स्थळ नागपूर येथे असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत लाखो अनुयायींनी या भूमीवरती बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि तेव्हापासूनच ही भूमी दीक्षाभूमी म्हणून प्रसिद्ध आहे। नागपूरच्या या दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये नेमका कोणत्या प्रकारची विकास कामे सुरू आहेत आणि त्याला विरोध का होतोय हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी श्रीशैल स्वामी आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। सम्राट अशोकांनी तिसऱ्या युद्धानंतर बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, यामुळे हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून गणला गेला आणि याच दीक्षाभूमीच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि याच आपल्या अनुयायींना देखील धम्माची दीक्षा दिली। त्यामुळे या भूमीला दीक्षाभूमी असं नाव देण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच ठिकाणी आपल्या 5 लाख अनुयायींना दीक्षा दिली होती। बाबासाहेबांनी दीक्षा घेतल्यानंतर या स्थानाला एक महत्त्व प्राप्त झालं। दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप असून त्याचा विस्तार हा मोठा आहे। दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी 5000 लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले। दीक्षाभूमीचा डोम हा 120 फूट उंचीचा आहे, तर कलेचा एक उत्तम नमुना इथे पाहायला मिळतो। महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने देखील दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन म्हणून घोषित केलंय। भारतातील आणि विदेशातील अनेक अनुयायी या स्थळाला भेट देत असतात। आता याच दीक्षाभूमीच्या नूतनीकरणाचं काम सुरू असताना तेथील नागरिकांनी या विकास कामाला विरोध केलाय। त्यांनी आरोप केलाय की दीक्षाभूमी स्मारक समितीने लोकांना विश्वासात न घेता विकास कामे सुरू केली। नूतनीकरणाच्या कामासाठी 200 कोटी 32 लाखाचा निधी मंजूर झाला आणि विकास कामाच्या प्रकल्पाचे काम सुरू झाले। स्मारक समितीच्या सूचनेनुसार आणि मंजुरीनंतर हा आराखडा NMRDA कडून राबविला जातोय, परंतु विकास कामाची माहिती आंबेडकरी अनुयायींपर्यंत पोहोचली नसल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलंय। त्यामुळे दीक्षाभूमी परिसरात मोठ्या प्रमाणामध्ये जमाव गोळा झाला आणि त्यांनी विकास कामाच्या साहित्याची तोडफोड आणि जाळपोळ केली। त्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पोलिसांचा एक मोठा फौजफाटा देखील त्या ठिकाणी तैनात करण्यात आला। पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। इतर जिल्ह्यातून आलेल्या अनुयायींनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना भडकवल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे। त्यानंतर राज्यभरातून याच विकास कामाला विरोध होत असल्यानं राज्य सरकारनं या कामाला तात्पुरती स्थगिती दिली आहे। याबाबतची अधिकृत घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सभागृहात केली। मात्र आम्हाला जोपर्यंत याबाबतची लिखित स्वरूपामध्ये आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं आंदोलकांनी म्हटलंय। स्मारक समितीचे सदस्य डॉक्टर प्रदीप आगलावे यांनी वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नसताना समाज माध्यमांवर केवळ खोट्या अफवा पसरवल्या जात असल्याचं सांगितलंय। दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये अंडरग्राउंड पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या बॅरिगेट्सवर नागपूर मेट्रो असं लिहिलं होतं। त्यामुळे ही पार्किंग नागपूर मेट्रोला दिली जाईल अशी एक अफवा काही समाजकंटकांकडून करण्यात आली, परंतु सुरू असलेल्या पार्किंगच्या कामाचा नागपूर मेट्रोशी कोणताही संबंध नसल्याचं दीक्षाभूमीच्या समितीकडून सांगण्यात आलंय। सत्य परिस्थिती समजून न घेता अशा प्रकारच्या अफवांना बळी पडणं हे कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।